नमस्कार, मी श्याम मुगले. आपण पाहतात फ्री मीडिया. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली. किंबहुना भारतीय जनता पक्षानेच वारंवार 2024 ची निवडणूक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली जाणार आहे असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे भाजपनेच म्हटल्यानुसार ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढलेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. एवढं मोठं बहुमत महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढलेल्या आघाडीला किंवा एका पक्षाला 1972 नंतर मिळालेला आहे. त्यामुळे या बहुमताची चर्चा तर होणारच आणि विरोधकांना हे बहुमत पचनी पडत नाही हेही तितकंच सत्य आहे. एकीकडे विरोधक हे बहुमत कसं मिळालं, हे बहुमत खोटं आहे यासाठी EVM वरती खापर फोडण्यात मग्न असताना महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाचाच असणार याबाबत दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांचे कार्यकर्ते शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावं यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जो प्रचार करत आहेत, जी भूमिका मांडत आहेत, त्यामुळे आश्चर्य वाटतं. ज्या पक्षाचे केवळ 57 आमदार आहेत त्या पक्षाचे लोक 132 आमदार असलेल्या पक्षाऐवजी आम्हाला आमच्या नेत्याला मुख्यमंत्रीपद द्यावं यासाठी हट्टाग्रह करत आहेत. यामुळे एकीकडे विरोधकांचा रुदन सुरू असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांमध्येही मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किती अट्टहास केला तरी त्यांना यावेळेस भारतीय जनता पक्षाचे नेते मुख्यमंत्रीपद पुन्हा देतील असं वाटत नाही. याचं कारण म्हणजे त्यावेळेस म्हणजे 2022 मध्येच भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलेलं भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना आवडलेलं नव्हतं. मात्र ज्या नेत्याने शिवसेनेतून बाहेर पडून एवढा मोठा धोका पत्करलेला आहे त्याच्यासाठी ही बक्षिसी देणं त्यावेळची गरज होती आणि ती गरज भाजपच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी मान्य केली. मात्र आता एकट्या भाजपलाच जवळपास बहुमताच्या जवळची मतं पडलेली आहेत किंवा आमदार निवडून आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मित्र पक्षांच्या पदरामध्ये मुख्यमंत्रीपद ढकलून देणं किंवा मुख्यमंत्रीपद टाकणं हे भाजप नेतृत्वालाही आवडणार नाही, भाजप कार्यकर्त्यांनाही आवडणार नाही. यामुळे भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित होतो. भाजपकडे सध्या तरी मुख्यमंत्रीपदाचा एकच माणूस आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षासाठीच नव्हे तर महायुतीसाठी केलेला प्रचार, घेतलेली आक्रमक भूमिका ही वाखाणण्याजोगी होती आणि त्यांच्या अथक परिश्रमाला मतदारांनी प्रतिसाद दिला आणि हे एवढं मोठं यश मिळालेलं आहे. गेल्या 2-3 वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरीही प्रत्यक्ष हे सरकार देवेंद्र फडणवीसच चालवत होते हे सर्वांना कळत होतं. त्यामुळे जेव्हा कधी कठीण प्रसंग उपस्थित होत असे किंवा सरकारवर दोषारोप करण्याची वेळ येत असे तेव्हा मुख्यमंत्र्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांनाच सामोरे जावं लागत होतं. यामुळे आता फडणवीस यांनी एक हाती महायुतीचा हा डोलारा स्वतःच्या खांद्यावरती वाहून आणलेला आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस हेच भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार आहेत. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून वेगवेगळ्या नेत्यांची नावे घेतली जातात. त्यामध्ये कुणी चंद्रकांत पाटील, कुणी राधाकृष्ण विखे, कुणी विनोद तावडे तर कुणी पंकजा मुंडे यांची नावे समोर आणत असतात. परंतु या चौघांमध्येही देवेंद्र फडणवीस यांच्या एवढं कर्तृत्व नाही किंवा
त्यांनी या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या एवढी मेहनत घेतलेली नाही, त्यामुळे मुख्यमंत्री पदावरती खरा दावा फडणवीस यांचाच आहे. ही गोष्ट किती खरी असली तरी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. मध्य प्रदेशमध्ये मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवराज चव्हाण यांनी भाजपला मोठं यश मिळवून दिलं. त्यांनी जाहीर केलेल्या लाडली बहीण योजनेचं ते यश होतं. शिवराज चव्हाण यांच्यामुळे मध्य प्रदेशात भाजपला एवढं मोठं यश मिळाल्यामुळे मुख्यमंत्रीपद केवळ त्यांनाच मिळणार असा अंदाज होता. प्रत्यक्षामध्ये अत्यंत नवख्या अशा यादव यांना हे मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. शिवराज चव्हाण यांना 5-6 महिने होल्डवर ठेवण्यात आलं आणि केंद्रामध्ये त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हे एखाद्या नेत्याची खरी गरज कुठं आहे ती हेरून त्याच्यामध्ये असलेल्या क्षमतांचा उपयोग करण्यासाठी त्याला वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी देत असतो. तो त्याच्यावर झालेला अन्याय नसतो, तर त्याला ते दिलेलं प्रमोशन असतं. तसंच देवेंद्र फडणवीस यांनाही अनेक दिवसांपासून अशा आडाखे बांधले जात आहेत की त्यांना केंद्रामध्ये घेतलं जाईल, कोणी सांगतं त्यांना भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाईल किंवा आणखी काही. म्हणजे फडणवीस महाराष्ट्रात राहणार नाही किंवा ते पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही अशा प्रकारचे काही लोक अगदी शपथेवर किंवा ठामपणे सांगत असतात की फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. ज्या लोकांना असं वाटतं की फडणवीस मुख्यमंत्री नसावेत, महाराष्ट्रातील राजकारणात त्यांचा सहभाग नसावा, अशा बोलण्याला अनुमोदनही असतं आणि तसा प्रचारही होतो. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत आणि श्रीमंत राज्य आहे. महाराष्ट्र या श्रीमंत प्रगत राज्याचं वरती सत्ता असणं हे कोणत्याही राजकीय पक्षासाठी फार महत्वाचं आहे. आणि अशा या महाराष्ट्रावर सत्ता चालवण्यासाठी, या महाराष्ट्राच्या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी तितक्याच क्षमतेचा माणूस असावा लागणार आहे. भारतीय जनता पक्षातील 132 आमदारांचा विचार केला तर अशी क्षमता सध्या तरी केवळ देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्याचं दिसत आहे. इतर कोणामध्ये कदाचित असेलही, परंतु त्या क्षमतेला आतापर्यंत तशी संधी मिळालेली नाही. अशी क्षमता असलेला नेता आपल्याला दिसत नसला, पण भाजप नेतृत्वाला दिसत असला तर कदाचित त्याचं नाव पुढे येईल. परंतु आजच्या घडीला तरी तशी परिस्थिती दिसत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपचं नेतृत्व करताना त्यांच्या तोडीचा एकही नेता तयार होणार नाही याची परिपूर्ण काळजी घेतलेली आहे. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात नेतृत्व बदल करण्याचा कितीही विचार असला तरी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय दिसत नाही. या पर्यायाचा ते शोध घेतील का, की देवेंद्र फडणवीस यांच्यावरच विश्वास ठेवतील? महाराष्ट्रातील मोठमोठे प्रकल्प आणि भविष्यातील योजना मार्गी लावायच्या असतील तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा निष्ठावंत आणि वरिष्ठ नेतृत्व म्हणतील तसं वागणारा नेता देवेंद्र फडणवीस आहे. अशा नेत्याला दुखवून किंवा अशा नेत्याला दुसऱ्या ठिकाणी संधी देऊन, ज्या नेत्याचं किंवा ज्या कुणा आमदाराचं क्षमता तपासणी झालेली नाही त्याला संधी देऊन ते महाराष्ट्राने दिलेली संधी तिची माती करतील की सोनं करतील, हा मुख्य प्रश्न आहे. यामुळे आजच्या घडीला देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री पदाचे मुख्य दावेदार आहेत. शिंदे असो नाहीतर अजित पवार असो, यांच्यासमोर त्या नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.